केरळच्या अझिकल किनाऱ्याजवळ सिंगापूरचा ध्वज असलेले मालवाहू जहाज MV वान हाय 503 मध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीतून आतापर्यंत 18 क्रू मेंबर्सना सुखरूप वाचवण्यात आले असून 4 जण अजूनही बेपत्ता आहेत। भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचे पथक बचाव व अग्निशमन कार्यात पूर्ण क्षमतेने सहभागी झाले आहेत। भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार स्फोट आणि आग मुख्यतः जहाजाच्या मध्यभागी व निवास ब्लॉकच्या समोरील कंटेनरमध्ये होत आहे। जहाजाच्या पुढील भागातील आग काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी तिथून अजूनही दाट धुराचे लोट बाहेर येत आहेत। जहाज सध्या बंदराच्या दिशेने सुमारे 10 ते 15 अंश झुकले आहे आणि काही कंटेनर समुद्रात कोसळल्याचेही निदर्शनास आले आहे। कोची येथून दाखल झालेले ICG समर्थ आणि समुद्र प्रहारी व सचेत अशी इतर जहाजे या संकट काळात आग विझवणे आणि जहाजाच्या भागांची शीतकरण करण्याची प्रक्रिया करतायत। या बचाव मोहिमेत भारतीय नौदलाची INS सुरत ही युद्धनौका देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे।